नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे मुकुंदराज व्हॅली पाहायला। मुकुंदराज व्हॅली ही पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात असलेली व्हॅली आहे। मुकुंदराज व्हॅली जवळ पोहोचताच आपल्याला विठ्ठल रखुमाईचे मंदिर पाहावयास मिळते। तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर ही आपल्याला मुकुंदराज व्हॅलीकडे जाणारा कमान दिसते। इथून आपल्याला खाली दरीमध्ये उतरावं लागते। चला तर मग मित्रांनो, जाऊया पुढे। रोजच्या धावपळीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून आम्ही सहकुटुंब ही व्हॅली पाहण्यासाठी आलेलो आहोत। थोड्याशा पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर आपल्याला असा मनमोहक नजारा पाहायला मिळतो। मुकुंदराज व्हॅलीला मिनी लोणावळा म्हणून सुद्धा संबोधले जाते। महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई शहराच्या वायव्येस 5 किलोमीटर अंतरावर आहे। ही जागा मराठी भाषेतील आद्यकवी मुकुंदराजांशी संबंधित आहे। त्यांच्या विवेक सिंधू या प्रसिद्ध ग्रंथासाठी ही भूमी ओळखली जाते। मुकुंदराज महाराजांची समाधी आहे व पावसाळ्या येथे एक निसर्गरम्य झरा वाहतो, ज्यामुळे वातावरण अधिक शांत आणि आध्यात्मिक वाटते। भाषेतील आद्यकवी होते। ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधी मुकुंदराजांना समाधी घेऊन 75 वर्षे पूर्ण झाली होती। मुकुंदराजांनी विवेक सिंधू या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांचे वेदात रूपांतर केले होते। परमामृत हा मुकुंदराज यांनी लिहिलेला दुसरा ग्रंथ आहे। निसर्गाच्या कुशीत असलेली मुकुंदराज व्हॅली मित्रांनो, खरंच एक नंबर असं पर्यटन क्षेत्र आहे, जे अंबेजोगाई स्थित आहे। माझं सर्वांना एक आग्रहाचं विनंती आहे की सर्वांनी एक वेळ अवश्य भेट देणे।